जंगली तू माय मेले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। गुरुवारी होती दशमीला होते माझ्या वडिलांचे पित्र, तर वडिलांचे पित्र मीच करते। माझे सासरचे पित्र हे तृतीयेला होते आणि वडिलांचे जे पित्र हे ते दशमीला म्हणजे गुरुवारी होते। तर वडिलांचे पित्र मीच करते। तर तुम्ही म्हणाल वडिलांचे पित्र ताई तुम्ही का करतात? तर त्या प्रश्नाचे पण उत्तर देते मी। कोकमठाणला सद्गुरू माऊलींच्या सेवेत जे गणेश महाराज आहे, मी त्यांची छोटी बहीण आहे। ते जर एवढे रात्रंदिवस सद्गुरू माऊलींच्या सेवेत आहे, तर मग वडिलांचे पित्र कोण करणार? तर वडिलांचे पित्र मीच करते। साहजिक आहे ना, मुलीला जर वडिलांची प्रॉपर्टी वगैरे सर्व चालती, तर मुलीने वडिलांचे पित्र हे केलेच पाहिजे। मी तर या मताची आहे। माझ्या जागी दुसरे कोणी पण ताई असतील तर त्यांनी पण जर त्यांचा भाऊ देवाच्या याच्यात असं कुठे असेल तर त्या पित्र करू शकतात। तर अशा पद्धतीने मी वडिलांचे पित्र करत असते दरवर्षी। दसऱ्याच्या दिवशी ते एक्सपायर झालेले आहेत, तर दसऱ्याच्या दिवशी वडिलांची पुण्यतिथी पण करते। आणि हे माझे वडील आहेत, बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने खूप म्हणजे माझे वडील म्हणजे माझे खूप जवळचे आणि खूप जीवाचे लाड, मी त्यांची खूप लाडकी होते, पण ते गेले। मनाला खूप वाईट वाटले, रडू पण आले, पण करणार काय? तर मी सकाळीच लवकर उठले आणि 4:30 पावणे 5ला उठून सर्व भाज्या वगैरे बनवल्या। शेंगभाजी बनवली, डांगराची भाजी बनवली, भजे बनवले आणि भेंडीची भाजी बनवली, आळूची वडी बनवली, खीर बनवली, सार बनवला, चपाती, असे बरेच सर्व पदार्थ मी बनवले। आणि ह्या पितृपक्षामध्ये तुम्ही जेवढे होता होईल तेवढे पित्रांसाठी दान केलेले चांगले असतात। आणि पितृदर्पण पण पितृपक्षात करत चला, कारण तुमचे पित्र हे पितृपक्षातच तुमच्याकडे येत असतात। त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त होता होईल तेवढी जे तुमचे कोणी गेले असतील त्यांची जास्तीत जास्त सेवा करा। आणि दररोज दुपारी 12 वाजता बाहेर कावळ्यासाठी तुम्ही जेवण करण्याच्या अगोदर घास ठेवा। अशा पद्धतीने मी सर्व स्वयंपाक बनवून झाला माझा। आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही, आणि त्यानंतर वरती गेले टेरेसवर, नाही त्यानंतर गाईसाठी पान वगैरे काढलं, गाईचा नैवेद्य भरला, वडिलांसाठी पण नैवेद्य भरला। आणि हे गाईसाठी, आणि त्यानंतर वडिलांचा पण नैवेद्य वगैरे भरून झाला। त्यानंतर मी टेरेसवरती गेले आणि थोडीशी रडले 2 मिनटं, आणि तेवढ्यात लगेच बघू शकता तुम्ही कावळा आला, कावळ्याने घास घेतला आणि त्यानंतर मला खूप आनंद झाला। अशा पद्धतीने पितृपक्षात जास्तीत जास्त दान करा आणि जे पितृ असतील त्यांची सेवा करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।